तर लाडक्या ताईंनो, नोव्हेंबरचा हप्ता हा नेमका कधी जमा होणार या संदर्भातली माहिती आपण समोर व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. मंत्री आदित्य तटकरे यांनी अजूनपर्यंत का घोषणा केलेली नाही. त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता सुद्धा 2 हप्ते एकत्रित मिळेल का. तर लाडक्या ताईंनो, या संदर्भातली सविस्तरपणे माहिती आपण समोर व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ फक्त 1 मिनिटाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सर्वात महत्त्वाचा विषय, सर्वात महत्त्वाचा प्रश्न लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट मध्ये विचारत आहे की नोव्हेंबरच्या हप्त्याला एवढा उशीर का होत आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता हा कधी मिळणार. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि राज्य सरकारची सर्व यंत्रणा या हिवाळी अधिवेशन मध्ये व्यस्त असल्या कारणाने नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर होत असल्याची माहिती समोर येत आहे. लाडक्या ताईंनो, मंत्री आदित्य तटकरे ह्या तुम्हाला सोमवारला वितरणासंदर्भात माहिती देतील आणि तिथून 5 दिवस म्हणजेच 20 तारखेपर्यंत लाडक्या ताईंनो, संभाव्य तारीख लक्षात घ्या, 20 तारखेपर्यंत तुमचं वितरण जाणार आहे लाडक्या ताईंनो. आणि जर 20 तारखेपर्यंत वितरण जात असेल तर मग 2 हप्ते एकत्रित मिळेल का असा सुद्धा प्रश्न येत आहे. तर लाडक्या ताईंनो, तसं होणार नाही. तुम्हाला फक्त 1500 रुपये नोव्हेंबरचे जमा होणार आहे आणि 2 हप्ते सुद्धा एकत्रित दिल्या जाऊ शकते अशी माहिती बऱ्याचशा प्रसार माध्यमांवर येत आहे. आणि शक्यतो लाडक्या ताईंनो, समोर निवडणुका आहे, त्या कारणाने दोनही महिन्याचे पैसे एकत्रित सुद्धा दिले जाऊ शकते. आणि या संबंधी जशी काही नवीन अपडेट येईल, नवीन माहिती येईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सुद्धा सबस्क्राइब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ. जय महाराष्ट्र.